कणकवली तालुक्यातील हुमरट येथील BN विजयकर इंटरनॅशनल स्कूलमध्ये 12वीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी 10वी विद्यार्थ्याचा 12वीचा बोर्डाचा निकाल लागला नसल्यामुळे विद्यार्थी व पालकांना मोठा धक्का बसला होता। अशातच शाळा व्यवस्थापन यांच्याकडे विचारणा करायला गेल्यावर शाळा व्यवस्थापन उडवाउडवीची उत्तरे देऊन त्याची कोणत्याही प्रकारे दाद लागून देत नव्हते। अशावेळी संकटात सापडलेल्या विद्यार्थी व पालकांसाठी खऱ्या अर्थाने माणसाच्या रूपात देवदूत बनून आलेल्या ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे कोकण विभागीय अध्यक्ष श्री संतोष नाईक व त्यांचे सर्व पदाधिकारी यांनी त्यांना मदतीचा हात पुढे केला व विद्यार्थ्यांच्यावर कोणत्याही प्रकारे अन्याय होऊ देणार नाही असा विश्वास दिला। त्याचप्रमाणे त्यांनी या प्रकरणाचा पाठलाग करत सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी, तहसीलदार, गटशिक्षण अधिकारी यांच्याकडे याविषयी दाद मागितली व शाळा व्यवस्थापनेला चांगलेच धारेवर धरले। सुरुवातीला शाळा व्यवस्थापनाने वेळ काढूपणा केला, पण अखेर ह्युमन राईट्स संघटनेचा सततचा तगादा व पाठपुराव्याला यश आले व त्यांनी शाळा व्यवस्थापनेचा बनावटी मुखवटा बाजूला करत शाळा व्यवस्थापनेचा खरा चेहरा सर्वांसमोर उघडा पाडला। श्री संतोष नाईक यांनी दिनांक 4 जून 2026 रोजी विद्यार्थी पालक यांच्यासह शिक्षण संस्थेला घेराव घालत सर्व पुरावे सादर करत त्यांची बोलती बंद केली। संस्थेच्या नातलगाला 12वी परीक्षेत चांगले मार्क पाडण्यासाठी संस्थेने कॉफी प्रकरण केले होते। या संबंधीचा अहवाल बोर्डाकडून संस्थेला प्राप्त झाला होता। त्या अहवालामध्ये सरळ संस्थेची चूक दाखवण्यात आली होती, पण आपली चूक लपवण्यासाठी संस्थेने तो अहवाल सर्वांपासून लपवून ठेवला होता। अखेर तो अहवाल श्री संतोष नाईक यांच्या हाती लागल्यावर त्यांनी यावर प्रश्नांची सरबत्ती केल्यावर संस्थेचा सूर मावळला व त्यांच्याकडून आणखी 2 दिवसांची मुदत मागण्यात आली असता गेल्या 35 दिवसात काय केलं ते येत्या 2 दिवसात करणार अशी विचारणा करत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी श्री संतोष नाईक व पालकांनी संस्थेकडे मुलांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्याची मागणी लावून धरली। अखेर संस्थेने 10 पैकी 5 विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचे दाखले दिले। हे सर्व शक्य झाले ते ह्युमन राईट्स फॉर प्रोटेक्शनचे कोकण विभागीय अध्यक्ष श्री संतोष नाईक, जिल्हा समन्वयक श्री प्रणय बांदिवडेकर, कणकवली सदस्य कीर्ती आंबेरकर व ह्युमन राईट्सच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्यामुळेच हे सर्व शक्य झाल्याचे विद्यार्थी पालकांनी सांगितले। तसेच या प्रकरणाची बातमी उचलून धरल्याबद्दल विद्यार्थी व पालकांनी सतर्क लाईव्ह न्यूजचे सुद्धा आभार मानले। अनिल सांगळे, कणकवली।